कसं काय भाई लोग, सॉलिड ना रापचिक एकदम कडक. भाई लोग, आज एक स्पेशल व्हिडिओ मी आपल्यासमोर भाई लोग घेऊन आलेलो आहे. काय आहे, मुळात भविष्यशास्त्रावर मी खूप वर्ष तुमच्याशी बोलणार आहे. मुळात आपले 20 वर्ष या क्षेत्रामध्ये झालेली आहेत आपल्याला. आणि माझं असं आपल्या डोक्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आपला उद्देश आहे. पण बेसिकली मला लक्षात आलं मी काही व्हिडिओ बनवल्यानंतर की खूप साऱ्या लोकांना हा सब्जेक्ट काय तो मुळात जरा आतमध्ये आपल्या भेजात कळलाच नाही. म्हणजे काय होतंय की लोक मला विचारतात, भाई लोक मी म वर्ण सुरू होतो मग माझी ही रास का, मग ग वर्ण सुरू होतं ही रास का, मग कोणतरी विचारतो कुठले ग्रह असतात, कुठली महादशा असते. तर भाई लोक आज मी जरा सविस्तर तुमच्याशी जरा या भविष्यशास्त्रावर बोलणार आहे. मुळात आपले एक 20 वर्षाचा जरा अभ्यास आहे. आपल्याला काही गुरु भेटले आयुष्यामध्ये, वाचन पण आपण काही गोष्टींनी केलं. तर भाई जरा तुम्हाला बेसिकली हा जो मी तुमच्या समोर आज आलेलो आहे तो म्हणजे पूर्णपणे तुमचं थोडंसं अज्ञान सोप्या पद्धतीने जरा दूर करायचा विचार करतोय. म्हणजे काय, जरा विचार जड असले तर चालतील पण पुस्तकं जड असायला नको. काय, कारण की लोक काय होते, तरुण पोर आहेत आपण, जरा ह्या शास्त्राबद्दल लोकांचा काय जरा अंधश्रद्धा आहे वगैरे लोकांची खूप सारी. तर तुम्हाला जरा बेसिकली काही गोष्टी सांगतो. तर बेसिकली तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे तुमची रास ही जी असते ती भाई लोक असं काय महिन्यावर ठर नसते. म्हणजे लोक बोलतात जानेवारी टू एप्रिल पर्यंत जन्माला आला तर मेष रास, नंतर असं काय नसतं. मुळात तुमची कुंडली हा सगळ्यात मेन भाग आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये फीड करायचा. हा बघा, म्हणजे महत्वाचं काय आहे, तुम्ही जन्माला कधी आलात, म्हणजे कुठल्या साली आलात, तुमची बर्थ डेट काय म्हणजे जन्मदिवस काय आहे हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर तुमची जन्म वेळ महत्वाची आणि कुठे जन्माला आलात हे सगळ्यांचे मिळून एक आपली स्वतःची कुंडली बनते. हा कुंडली असा एक प्रकार आहे. कुंडलीमध्ये काय असतं माहिती, कुंडली बनल्यानंतर त्यामध्ये पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, पाचवं घर, असं करत करत 12 घरं असतात भाई लोक. हा हे डोक्यामध्ये आपल्या फीड करा. तर तुमचा पहिला गैरसमज हा दूर करायचा आपल्या डोक्यातून की मी म वर्णा, ग वर्णा, श वर्णा असं काय नाही. तुमचा कुंडलीमध्ये जो चंद्र लिहिलेला असतो, समजा 1च्या इथे चंद्र लिहिला आहे तर तुमची रास झाली मेष. जर 2च्या इथे चंद्र लिहिला तुमची रास झाली वृषभ. 3च्या इथे लिहिला चंद्र तर ती रास झाली तुमची मिथुन. 4च्या इथे लिहिला असेल तर रास झाली कर्क. 5च्या इथे सिंह. असं जिथे जिथे 6च्या इथे कन्या, 7च्या इथे तूळ, 8च्या इथे वृश्चिक, 9च्या इथे धनु, 10च्या इथे मकर, 11च्या इथे कुंभ, 12च्या इथे मीन. असं भाई साधारण चंद्र जिथे असतो लिहिलेला चंद्र ती आपली रास असते. हे बेसिक लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं पहिलं स्थान, समजा तिथे पहिल्या घरामध्ये कुंडलीच्या तिथे जर आपलं जो आकडा लिहिलेला असतो तो तुमचं लग्न असतं. म्हणजे तिथे 2 लिहिलं असेल तर वृषभ लग्न, 1 लिहिला मेष लग्न, 3 लिहिला मिथुन लग्न. हे सगळं समजून घ्या. लग्न म्हणजे ते करतात ते लग्न नाही भाई लोक, जातात ना ते विवाह तो नाही. लग्न म्हणजे तुमचं जिथे पहिलं स्थान असतं, लग्न कुंडली आणि राशी कुंडली असे 2 वेगवेगळे प्रकार असतात. तर बेसिकली लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, भविष्यशास्त्राचा मी जेव्हा जे तुम्हाला राशीवर सांगतो ते मी चंद्र जिथे आहे त्याच्यावरून सांगत असतो. त्याच्यानंतर मग एका राशीमध्ये 3 नक्षत्र येतात आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी तुम्हाला मी एक एक गोष्ट करून सांगत जाईन. तुमचं पहिलं अज्ञान दूर करा. आयुष्यात मेहनत करावीच लागते, हे तुम्हाला मी परत परत सांगतोय. मेहनत 90% लागते, 10% आपलं काय नशीब असतं. हे डोक्यामध्ये पहिलं फीड करायचं. हा परत विचारायचं नाही की हे धोतांड आहे, हे काय नसतं. जगामध्ये शास्त्राला एक बेस आहे. वर्षानुवर्ष आपली लोक या शास्त्राचा अभ्यास करत आलेली आहेत. कुठलं शास्त्र कमी जास्त होत असतं, हे डोक्यामध्ये फीड करायचा. या तरुणांना काय कळतं असं काय नाही. तुमच्यामध्ये अभ्यासाची वृत्ती असेल. मी 20 वर्ष अभ्यास करतो भाई लोक या शास्त्राचा. त्यामुळे कोणी जरी काहीतरी बोललं थोड्या प्रमाणात हे तर्कशास्त्र पण आहे. मुळात पहिलं गोष्टी म्हणजे डोक्यात फीड करा तुम्ही आज कसे आहात, तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. हे डोक्यामध्ये फीड करायचं. आता तुम्हाला मी एक एक करून नंतर नक्षत्र सांगेन, मग प्रत्येक ग्रह कुठल्या स्थानामध्ये किती प्रभावशाली हे सांगेन. असं करत करत काही गोष्टी मी तुम्हाला भविष्यामध्ये सांगत जाणार आहे. तर बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फीड करायला भाई लोक की भविष्यशास्त्र हे धोतांड आहे असं काय नाही. प्रत्येक शास्त्राला एक आधार असतो. लोकांनी वर्ष दिले येतो. म्हणजे सोमन गुरुजी, दाते गुरुजी असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी त्यांचे 5-5, 10 पिढ्या या शास्त्राने दिलेल्या आहेत.
त्याच्यानंतर खूप सारे जोशी आणि मग आतापर्यंत कांबळी पण भविष्य बघतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्यामध्ये कुठल्याही शास्त्राला गणिताचा अभ्यास असतो. मुळात हे शास्त्र ना खगोलशास्त्रातून सुरू झालेलं आहे, हे डोक्यात फीड करायचं. बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. जास्त काय आपला अभ्यास असण्याची गरज नाही. पण उद्या जाऊन परत विचारू नका मग मेष राशीचं माझं हे आहे तर मग मी मेष रास का, असं नाही. चंद्र तुमचा जास्त आणि ती तुमची रास या डोक्यामध्ये एकदम कडक फिट करायचा आणि त्याप्रमाणे आपली रास ठरवायची. आता लक्षात ठेवा, आपलं जे नाव असतं ते आपण ठेवलेलं असतं. मग कधी कधी ते नाव राशीवरनं ठरवतात, मग जन्माला येता मग नावरास काढली जाते आहे ना. प्रत्येक राशीला काही अक्षर आहेत त्याप्रमाणे, आणि कधी कधी आई बाबा आपल्या आवडीचं ठेवतात, म्हणजे सगळेजण आवडीच ठेवतात. त्यामुळे तुमची ती रास नसते हे डोक्यामध्ये फीड करा. आणि महिना हे आपल्याकडे नाही. हिंदू परंपरेमध्ये आपल्या देशामध्ये असा काय प्रकार नाही. आपण जिथे चंद्र जिथे ती आपली रास, असं तुम्हाला लक्षात एकदम कडक ठेवून द्यायचं. हे परत सांगणार नाही भाई लोक तुम्हाला. तर आता ही झाली बेसिक गोष्ट. त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला नक्षत्र, गुणमेलन, मग मंगळ, मग सूर्य, मग शुक्र, मग चंद्र, मग अजून जे सगळे ग्रह राहू केतू कसे मूव्ह करतात, तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात, हे तुम्हाला सगळं मी हळूहळू करून सांगणार. म्हणजे दशा असतात, महादशा असतात, सूक्ष्मदशा असतात, अशा सगळ्या दशाभिशा आपल्या आयुष्यात येत असतात. त्याच्यावर आपल्या आयुष्यावर त्यांचा गोचर असतो. जे सध्या जे चालू असतं, जे घर तुम्ही म्हणजे एकदा एका कुंडलीवर बनलात, ती कुंडली तुमची सध्याची परिस्थिती खगोलशास्त्रानुसार काय सांगते याला गोचर म्हणतात. आणि भाई लोक तुमचं दशा आयुष्यात असतात त्याप्रमाणे आयुष्य चालतं. मग महादशा असते, अंतरदशा असते, सूक्ष्मदशा असते. हा थोडा टेपचा अभ्यास झाला. हळूहळू सगळी तरुण पोरं आपल्याबरोबर सगळे शिकणार. काय लक्षात, जे आपण असं ठावे ते दुसऱ्याचं सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं बोलतात. हे डोक्यामध्ये फिट ठेवा. पूर्वीची लोक आपापलं सगळं लपवून ठेवायचे, आपण नाही. आपण सगळं जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगणार. हे फिट करा. चला बाय, भेटू. असं आपण नवीन आयडिया देत राहू. डोक्यामध्ये काय फीड करा, एकदम एन्जॉय करा, आनंदी राहा आणि एकदम आनंद देत राहा. चलो बाय.